मी वरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांच्या विषयी 28 जानेवारी इसवी सन 1680चे शेवटचे पत्र सापडते. ते पत्र पोर्तुगाल व्हायसराय अंतोनियो पाईश द सांद याने शिवरायांच्या विषयी लिहिले. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की शिवरायांनी उत्तरेस दमन व खाली गोवा या आमच्या दोन्ही प्रदेशामधील सर्व मुलूक काबीज केलेला आहे. हिंदुस्थानातील हा ऑटिला म्हणजे प्रख्यात होऊन नेता, यांच्या चातुर्याची आणि पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. ते केवळ बचावचेच युद्ध खेळतात असे नव्हे, तर चढाईचे युद्धसुद्धा खेळतात. येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी काही बेटांच्या तटबंदी करण्याचा हुकूम केला आहे. ही बेटे आपल्या चौलच्या ठाण्यापासून अवघी 2 कोसावरती आहेत. मुंबईपासून जरा दूर आहेत. इंग्रजांनी या कारणावरून शिवरायांशी युद्ध पुकारण्याचे ठरवले व आमच्या सहकार्याची मागणी केली. मी त्यापूर्वीच उत्तरेकडील सेनापतीला कळवले की इंग्रजांनी आम्हाला मदतीस बोलवले आहे, तर त्यांना सांगावे की आमचा शिवरायांचा शांततेचा करार झाले असल्यामुळे त्यांच्याशी युद्ध करता येत नाही. तथापि उत्तरेकडील सेनापतीस इंग्रजांनी गुप्त रीतीने अण्णाचा बेगमेची मदत करावी, त्याबरोबर शिवरायांच्या कार्यातही व्यत्यय न आणण्याची सूचना करावी, अशा आशयाचे ते पत्र आहे. थोडक्यात पोर्तुगालला सुद्धा इंग्रजांच्या विषयी प्रेम होते, परंतु शिवरायांच्या विषयी धाक होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.